नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काल निफ्टी गॅप अप ओपन झाली 22,476ला आणि क्विक डिप दिला 22,245ला। या लेवलकडून पुन्हा अपसाईड मूव्ह करत 22,450 ब्रेक केला आणि 22,556चा नवीन हाय बनवला आणि 22,544ला क्लोज झाली। आपण वर्तवल्याप्रमाणे 22,450 ब्रेक झाले आणि निफ्टी सस्टेन राहिली आणि आपले पहिले टार्गेट 22,570 हिट केले। दुसरे टार्गेट बाकी आहे। आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर ड्रॉप बेस फॉर रॅली हे फॉर्मेशन कन्फर्म झालेले आहे आणि अपसाईड 22,800 पर्यंत मूव्ह होण्याची शक्यता आहे। 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीला एक अपसाईड ट्रेंड लाईन बसत आहे आणि ती जर ब्रेक झाली तर निफ्टी 22,670 हिट करू शकते आणि 22,800चा रेजिस्टन्स असेल। तसेच 22,240 हा एक सपोर्टचे काम करेल। 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये 22,400 आणि 22,570 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 22,400 ब्रेक झाले तर निफ्टी पुन्हा 22,240कडे जाऊ शकते। तसेच 22,570 ब्रेक झाले तर निफ्टी 22,670 पहिले टार्गेट आणि 22,800 दुसरे टार्गेट हिट करू शकते। 22,570 ते 22,400 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। जर लेवल ब्रेक नाही झाली तर निफ्टी साईडवेज मूव्ह होऊ शकते। निफ्टीचा ट्रेंड शॉर्ट टर्मसाठी पॉझिटिव्ह झालेला आहे, सो आपला व्ह्यू हा बाय ऑन डिप्स असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।